जर कोणाचं काही चुकलं म्हटलं असेल तर त्यांना माफ करून टाक आणि माफ करून टाक. बघा रोडची अवस्था बघा गेल्या वर्षीच्या कसं झालेलं आहे रोड. व्हिडिओ चालू केले कुठला पण एक अक्षर त्या मंगेशला कुठला पण एक अक्षर त्याला गाणं बोलायला लावायचा. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 2:15 म्हणजे 2:20 आणि आता आम्ही उद्या चाललोय ह्या वर्षाच्या दर्शन घ्यायला. म्हणजे आम्ही उद्या निघतोय केदारनाथसाठी आणि आमची ट्रेन आहे सकाळी 12 वाजताची. ठीक आहे. तर रात्री 2:30 वाजता आमची पॅकिंग चालू आहे. 2:30 वाजता कारण उद्या सकाळी निघायचे आणि आता आम्ही 2:30 वाजता पॅकिंग करतो. दरवेळेचं आहे माझं पण यावेळेस जरा मी लेट नाईट पॅकिंग करतो आणि सकाळी आम्हाला 8 वाजता घरातून निघायचे. आणि उत्सुकता बाकीची कामं पण होती खूप म्हणजे थोडीशी कामं पण केली. अख्खा कंबळ आला खाली गेलेलं. थोडीशी आम्ही कामं पण केली त्याच्यामुळे आम्ही लेट झालो. तर आता बाकीची व्हिडिओ उद्या. तर उद्या सकाळी लवकर उठायचं आणि इथून लवकर निघायचं. त्याच्यामुळे आता पहिली आपली बॅग पॅक करू आणि बाकीचं नंतर तुमच्याशी मी बोलतो. ठीक आहे. तर मित्रांनो ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट हरिद्वारपासून ब्लॉगची सुरुवात केली आहे. कारण घरून निघताना घाई झालेली आणि नंतर ट्रेनमध्ये पण एवढा काही विशेष मला असं ब्लॉग शूट करायची इच्छा झाली नाही. त्याच्यामुळे आता डायरेक्ट हरिद्वारपासून गंगा स्नान करून डायरेक्ट ब्लॉगची सुरुवात. तर सीन असं झालं आहे की यायला ट्रॅफिक झाली त्याच्यामुळे गंगा आरती काय आम्हाला मिळाली नाही. वाजल्या 7:15. तर गंगा आरती तर आम्हाला काही मिळाली नाहीच आहे. पण गंगा स्नान करून गंगेचं दर्शन घेऊन उद्यापासूनची केदारनाथची सुरुवात आपल्याला करायची. तर आता तुम्हाला दाखवतो मी. बोल चले वो फेक ना तूने येतो ये तो पब्लिक है जो आई है वो नहा के स्नान वगैरे करून आम्ही चाललोय दर्शनासाठी. गंगा दर्शनासाठी. थांब पब्लिक दाखवतो कुठे गेली तिकडे कशाला गेली मध्ये. आता सगळे निघाले आम्ही. याच्यामध्ये तोंड 2 निघाले फक्त. हां ज्याने आंघोळ केली याची हवा टाईट झाली. जेव्हा प्रमोदे पण तोंड धुतलेलं आहे आणि आम्ही चक्क आंघोळ करून निघलेलो आहे थंड पाण्यात गंगा स्नान करून. हाथ धोया जाती हूँ आगे गिरा दिया और दोनों बाल्टी जल 1 घंटा बजाने जाना.
हैप्पी वेकेशन का रूट। तरी बिलगले तिकट बलर एवढा तिकट घ्यायचा का रे? ते याला तिकट शिरा काम गोड झालता ना तो. तर मित्रांनो आपण आपल्या रूममध्ये पोचलोय. तुम्हाला रूम टूर दाखवतो. मस्त रूम घेतलेत हे बघा. आजचा स्टे आपला इथे एसी रूम हे टॉयलेट. हा टॉयलेट मस्त क्लीन आहे. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हरिद्वारचा पहिला दिवस आणि म्हणजे इथला हरिद्वारचा पहिला दिवस आणि घरचा तिसरा दिवस. आता ब्लॉग चालू करतोय. तर आता चालू आहे ब्रेकफास्टला. सकाळ झाली. उई उई. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करून गुप्तकाशीसाठी निघतोय. गुप्तकाशी 250 250 किलोमीटर आणि त्यानंतर पुढचा प्लॅन. तर चला पहिले ब्रेकफास्ट करू मग आपली बस खाली वेट करते. सगळे गेस्ट रेडी आहेत. चल कशी हो फायनली आपल्याला गेस्ट लोड झालाय आता व्यवस्थित. सगळे गेस्ट वाट बघतोय. आता आजचा प्रवास आपला गुप्तकाशीसाठी लगेच अजून एक दोन जण बाकी आहेत आपली. आणि मी काय करायचं ते पण सांग. चालली आहे तर सर्वांना सुखरूप घेऊन जा. सुखरूप घेऊन दे. जर कोणाचं काही चुकलं म्हटलं असेल तर त्यांना माफ करून टाक आणि माफ करून टाक. कसा वाटला भावा तुला? तो मित्रांनो फायनली आपण निघालो आता येतो. इथं पण घे. तर मित्रांनो आता आपण ग्रीन टॅक्स गाडीचं ग्रीन टॅक्स काढायला थांबलो आहे. आणि ऑलरेडी आमच्या आधी एवढ्या गाड्या थांबलेल्या आहेत. अर्धी पब्लिक इथे अर्धी पब्लिक फोटोशूटसाठी कुठे गेली. तर आता इथे किती वेळ लागतो अजून काय देऊ जाणो. तरी ड्रायव्हर बोलून गेले अर्धा तास लागेल सगळ्यांना ग्रीन टॅक्स काढायला. व्हिडिओ काढून ठेवतोय. चालत कोण कोण जाणार त्याने हात वर करा. चालत कोण कोण जाणार आहे उद्या? उद्या चालत कोण कोण जाणार आहे? ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. मम्मीचा मार्क दादा माझा दहावीचा एक्सपिरियन्स सांगतो. मी नेहमी माझ्या एरियातल्या मला सोडला होतो आणि त्या दिवशी काय झालं का माहिती शाळेत भांडण गेलो दुसऱ्यापर्यंत जोडला एरियाचा पर्यंत सांगितलं. मम्मी मला शाळेच्या गेटवरून पट्ट्याने मारला. शपथ. दोन वर्गांमध्ये भांडण झाली कचऱ्यावर. आई शपथ त्या मॅटर मध्ये मी माझा काय संबंध नाही.
तरी शिक्षकाने घेऊन मला मारला. हाच असणार बोलतोय, हाच असणार मी शाळेत एका मुलाचं फायनली आपलं पास वगैरे सगळं काढून झालंय. ग्रीन टॅक्स आणि सगळ्याचे पास. तर आता सगळे वैतागून आलेले. सहा बघा सगळे. बाई मी तुला काही बोललो नाही. सगळ्यांच्या चेहऱ्याला वैतागले. वेलकम टू देवभूमी. देवभूमी. यस. प्रतीक पॅक कर रे. अखंड 4 तासानंतर आम्ही खायला बसलोय आणि खातोय काय तर मॅगी. अखंड 4 तास मॅगी. आता ही फ्राय मॅगी होती. हे कोणतं फ्राय. आता ही फ्राय मॅगी आहे आणि ती मसाला मॅगी. आता याच्यामध्ये काय डिफरंट आहे त्यालाच माहिती. या सध्या खायला लागेल ना. फ्राय मॅगी. काम आहे खतरनाक काम आहे यावर्षी. झालेली आहे खतरनाक एकदम. चालेल बऱ्यापेक्षा आहेत रोड. ठीक आहे त्यापेक्षा बरोबर आहे. हो हो हां. तर हा जो रोड आहे गेलेला हा लास्ट इयर पूर्ण वाहून गेलेला आहे. हा पुढे हा मागे आणि आता आपण म्हणजे लास्ट इयरच्या त्या रोडने गेलेलो आपण वरतून. इथून दिसत नाही ना इथून त्या रोडने म्हणजे डॅमच्या त्या बाजूने गेलेलो. तर आता आपण परत ह्या वर्षी जुन्या रोडने आलो आणि जुना रोड हा गेल्या वर्षी किती डॅमेज झालेला याच्यात दिसतोय बघा. पूर्ण बनवून अजून पुढे आता गाडी जेव्हा चालू करेल तेव्हा मी तुम्हाला रोड दाखवेलच. डॅमेज झालं बघा. रोडची अवस्था बघा गेल्या वर्षीच्या कसं झालेलं आहे रोड. हा जो रोड आहे ना हा गेल्या वर्षी पूर्ण कोलॅप्स झालेला आहे. हा पूर्ण डॅमेज आहे. आता ही हाईट आणि ही हाईट एक 1.25 फुटाची हाईट आहे इथून खाली. हा बघा तुम्ही बघू शकता हा कसा रोड त्या बाजूला झोपलेला आहे. हा बघा पूर्ण कोलॅप्स झालेला हा गेल्या वर्षी रोड.
आणि ह्या वर्षी परत अवन जावन चालू झालेली आहे बऱ्यापैकी. पण आता वर्ष तर ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे. हे बघा पूर्ण डॅमेज एक साईड. हे बघा तो तिकडून वन वे एका टायमाला एकच गाडी येईल. हे बघा रोडची अवस्था गेल्या वर्षी कशी झालेली, म्हणजे ऑलमोस्ट सगळा रोड वाहून गेलेला आहे. हे बघा त्या साईडला डॅम आहे आणि हे बघा इथं व्हिडिओ चालू केले. कुठला पण एक अक्षर त्या मंगेशला, कुठला पण एक अक्षर त्याला गाणं बोलायला लावायचा. मंगे गाणं बोल, उठवा उठवा मंगे बोल. गाणं कोणासाठी होता? मित्रांनो आजचा स्टे आपला केदार व्हॅलीला दरवेळेस प्रमाणे आजचा स्टे हॉटेलला आल्या पहिले जेवायला, बाकी काय बात नाही. सगळे घे अर्धी इथे अर्धी इथे आल्या पहिले जेवायला, कारण दुपारी जेवण व्यवस्थित झालं नव्हतं आणि आत्ताचं जेवण जरा मस्त आहे. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच एंड करूयात आणि उद्या केदारनाथ ट्रेक चालू करतो आहे. त्याच्यामुळे आता वाजलेत 10:30 वाजता झोपतो आहे, कारण सकाळी 2:30 वाजता इथून निघायचं आहे. म्हणजे आम्हाला ॲटलिस्ट 1:45 वाजता किंवा 1:30 वाजता तरी उठणं आहे. म्हणजे 3 ते 4 तास तरी झोप झाली पाहिजे, कारण उद्या परत केदारनाथचा ट्रेक करून जायचं आहे. ट्रेक तर नाही करत मी तर घोडा करूनच जातो, पण तरी पण तर भेटूयात आता उद्या.